शिक्षणाच्या पॅटर्नसाठी ओळखला जाणारा लातूर जिल्हा सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलाय। लातूर पॅटर्नमुळे देशभरात नावाजलेल्या या शहराचं नाव आता थेट मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणाशी जोडलं जात आहे। लातूरच्या डोंगरामध्ये ड्रग्ज फॅक्टरी चालवली जात होती। या फॅक्टरीवर कारवाई करत 5 जणांना अटक करण्यात आली आहे। मुंबई पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना ही फॅक्टरी थाटल्याची माहिती समोर आली आहे। बघूया। लातूरच्या डोंगरात ड्रग्जची फॅक्टरी। मुंबईच्या ड्रग्ज प्रकरणी DRIचे लातूरमध्ये छापे। लातूर ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई कनेक्शन। लातूरच्या चाकूर तालुक्यातील डोंगरात ड्रग्जची फॅक्टरी चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या DRIच्या पथकानं लातूरमधील रोहिणा परिसरात छापा टाकला होता। या छाप्यात 5 आरोपींना अटक केली होती, तर 2 आरोपींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या प्रमोद केंद्रेचा सहभाग असल्याचं उघड झालंय। चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात ड्रग्जची फॅक्टरी आढळली। प्रमोद केंद्रे या मुंबई पोलिसातील कर्मचाऱ्याचा यात सहभाग उघड झालाय। शेतात उभारलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज बनवले जायचे। गुप्त प्रयोगशाळा उभारून मेफेड्रोन ड्रग्ज तयार केलं जात होतं। गुप्त माहितीच्या आधारे DRIच्या मुंबई युनिटने छापा टाकला। यात 17 कोटी किमतीचं 11.36 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं। अधिक धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत होता आणि तरीही स्थानिक पोलिसांना याची कानोकान खबर नव्हती। रोहिणा गावात त्याचं ते कारखाना टाकल्यासारखं त्यांनी टाकला होता आणि मुंबईच्या गुप्तचर यंत्रणेनं त्याचा शोध लावलाय। मला असं म्हणायचं की लातूर त्या चाकूर पासून ते 10 किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे आणि मग मुंबईची गुप्तचर यंत्रणा इथं येऊन जर शोध लावत असेल ते खूप दिवसापासून चालू होतं ना, मग ते लातूरच्या पोलिसांना कसं माहित नव्हतं? लातूरची गुप्तचर यंत्रणा काय करतेय तिथं? SP DYSP काय करतायत, SP साहेब काय करतायत, त्यांना कसं काय माहिती नाही? राज्याच्या ग्रामीण भागातही ड्रग्जचा विळखा पडताना दिसतोय। शिक्षणाच्या पॅटर्नसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूरमध्ये थेट ड्रग्जची फॅक्टरी सुरू होती। या सगळ्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। वैभव बालकुंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, लातूर।